आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर अंबरनाथची एकत्रित महापालिका झाली तर त्याचे महापौर हे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे असतील असं सातत्याने शिवसेनेकडून सांगितलं जात आहे। इतकंच काय तर बदलापुरातील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी वामन म्हात्रे हे बदलापूर अंबरनाथ महापालिकेचे महापौर होतील अशी प्रतिक्रिया दिली होती। आता तर शिवसेनेचे दुसरे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी देखील त्याला समर्थन दिलंय। वामन म्हात्रे हे रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जातात, मग ते महापौर झाले तर त्यात काय चुकीचं आहे असं भरत गोगावले म्हणाले। दुसरीकडे स्थानिक नेतृत्वाकडून जर त्याला विरोध होत असेल तर त्यांची समज काढू असं गोगावले म्हणाले। चुकीचं काय, जे लोकांच्या उपयोगी पडतो माणूस, ज्या लोकांना मदत करतो रात्री अपरात्री, त्या लोकांना प्रत्येकाला वाटतं ना। आता आम्हाला नाही वाटलं की आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत, मग झाले ते, तसं आम्हाला प्रत्येकाला वाटतं आहे ना की बाबा आमचा माणूस आहे, तो जर महानगरपालिका झाली तर महापौर आमचा असावा। ही काय त्यांची चुकीची भावना नाही आहे। महायुतीतले स्थानिक नेते तर विरोध करतात स्पष्टपणे। हाताची बोटं सगळी सारखी आहेत का? तसं चालतं ना, तिथं काही ठिकाणी 100%। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया सुरू असताना अचानक शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे मध्येच बोलले। आम्ही काय त्यांच्या जीवावर नगराध्यक्ष झालोय काय, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता आमदार किसन कथोरे यांना टोला लगावला। अरे आम्ही त्यांच्या जीवावर नगराध्यक्ष झालो का? करतो, काळजी करू नका तुम्ही, त्याची आम्ही करतो, चला। त्यामुळे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपा आमदार किसन कथोरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांना आणखीनच धार येऊ लागली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर। किती लोक शेठच्या नावाने शेठचा फोन येऊ का